अजून कोणाला क्वेश्चन आहे का? नाही तर माझा एक हेवी क्वेश्चन आहे. हेवी हेवीच्या आधी कोणाला काय? हा, हेवी क्वेश्चन. हेवी होऊन जाऊ हेवीला द्या. घ्या आधी. हेवीला घ्या. हेवीला हेवी घेऊ. घ्या. हा. घेऊन टाक. तर 1 सगळ्यांना 2 3 तेच स्टार्ट आहे म्हणू की का? हा मन मन मन. हा 1 2 3 स्टार्ट. हेवी. 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 क्वेश्चन हाच आहे की लास्ट टाइम कधी रडलाय? आणि लास्ट टाइम रडलाय म्हणजे ऍक्च्युली मला कारण नकोय. कारण जर तुम्हाला सांगायला सांगू शकता किंवा मला सांगू शकता एक कधी आणि एक टाइम लाईन किंवा कोण समोरचा कोणतरी एक व्यक्ती असला किंवा एकटाच रडलाय किंवा कोणतरी समोर असला ज्याच्यावर कॉन्व्हर्सेशन करून रडलाय. काय आठवतंय? लास्ट टाइम असं मला आठवतंय मी प्रॉपर रडलोय ते एक 2 महिन्यापूर्वीच. 2 महिन्यापूर्वी मी आणि मम्मी एक कॉन्व्हर्सेशन करत होतो. एक इमोशनल डीप कॉन्व्हर्सेशन झालं जे कधी एवढं वर्ष झालं नाही आमच्यात. ते त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये त्यावेळी एक लास्ट टाइम प्रॉपर रडलेलो मी त्यावेळी. तेच त्यानंतर आता या 2 महिन्यात असं ते कॉन्टेंट नाही होतंयच, तो विषय वेगळा. पण प्रॉपर मध्ये एक असं हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन एक भरपूर दिवसात मी माझ्या मम्मी बरोबर केलं. त्याच वेळी एक लास्ट टाइम. त्यानंतर असं काय नाही. मग तसं कुणाचं काय आहे काय? आई बाबा हज यात्रेला गेलेले आणि आई माझी खूपच आजारी पडलेली. म्हणजे इवन म्हणजे डॉक्टरांनी सुद्धा असं काही गॅरंटी वगैरे सांगितली नव्हती. आणि ती जवळपास 1-2 दिवस तिथं अनकॉन्शियस होती. आणि आई बाबा म्हणजे हज यात्रा म्हणजे फार सौदी अरेबिया आहे ना. आणि मी इथं एकटा वगैरे. तर त्यावेळेला म्हणजे मला एका रात्री असं रडायला आलेलं, फार रडायला आलेलं. कारण असं त्यावेळेला वाटलं होतं की मे बी माझ्या आईला म्हणजे परत बघायला मिळेल. त्यावेळेला आहे माझी आई, व्यवस्थित आहे, ठीक आहे, अजून आहे. तर त्यावेळेला रडलेलो. म्हणजे एकदम प्रॉपर जे रडणं म्हणतात ना, हुंदके देऊन. आणि आता रिसेंटली एक बुक वाचलं मी, टू किल अ मॉकिंग बर्ड नावाचं. ते बुक खरंच म्हणजे असं वाटलं की ते बुक वाचल्यावर मी रडलेलो. त्याचं एंडिंग खूप म्हणजे असं हेच काय सनी. To Kill a तू काय Mockingbird. जादूगर आहेस काय सनी? टू किल अ मॉकिंगबर्ड. हेच पुस्तक. टू किल अ मॉकिंगबर्ड. कुठला आपल्याला म्हणजे आपण आपल्या आईबाबांची तेवढी म्हणजे हे करत नसतो, व्हॅल्यू करत नसतो. आणि त्या बुकमध्ये एक तो सीन आहे ज्या वेळेला ती जी रायटर असते तिला कळतं की तिचे ऍक्च्युअल वडील किती टॅलेंटेड आहेत, काय आहेत. आणि ते जे त्यांनी सांगितलंय त्यावेळेला मला रडायला आलेलं, चांगलंच रडायला आलं. अटिकस फिंच. तर तुझ्याकडे बुक आहे सनी, तर तू ते वाचूनच काढ मग. तेच आहे आता नेक्स्ट वाचायला मी तेच घेणार आहे. माझ्यासोबत पण तसं झालं. आमच्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला माहितीये का राजे? ऍक्सिडेंट झालता. मग ऍक्सिडेंट झाला आणि आसपासच्या माणसांनी पप्पांच्या फोनवरून मला फोन केला की हॅलो असं असं तुमच्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. आता कसा झाला, केवढा झालाय, काय काही म्हणजे समजा तयार नव्हतं. अचानकच फोन आला आणि अचानकच मी घाबरलोच एकदम. आणि मम्मीला काय सांगू मला झालं. आणि माझ्याकडे त्यावेळी होती बाईक होती. माझ्याकडे म्हणजे हे नव्हते, गाडी वगैरे नव्हती, मोठी कार वगैरे नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की आमांच्याकडे आहे कार. म्हणजे आमा म्हणजे आजीचे पप्पा. आमांच्याकडे गेलो. मला त्यांना सांगता येईना मामांना की नेमकं झालंय काय. म्हणजे मला खोलताच येईना. डोळ्यात म्हणजे असं डोळ्यात पाणी पण होतं आणि असं हे एकदम की चला 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 असं फक्त म्हणालतो. मग मामा आले मोठी गाडी घेऊन. तिथं आम्ही गेलो, बघितलं. मग थोडंसं हे वाटलं. पाटील पप्पा पण नव्हतं त्या दिवशी घरात. तो आणि शशा आलता काय? शशी घेऊन आलता गाडी. आपण दोघं गेलतो तिकडं. शशी गाडी घेऊन आलेला. हा शशी आलता, म्हणजे शाजीचा भाऊ आलता. शाजीचा भाऊ आला. मग तिथं आम्ही दोघं जाऊन बघितलो. मग थोडं वाटलं की हा बाबा आहेत व्यवस्थित. मग त्यांना घेऊन मग दवाखान्यात गेलो. त्यावेळी एकदम असं म्हणजे काय म्हणजे अंदाजच येत नाही ना की ऍक्सिडेंट झालाय, किती झालाय, कसा झालाय. मग त्या एकदम मनात भीती होती. मग त्यांना बघितलं मग तेव्हा साय ऑफ रिलीफ. करेक्ट. अजून कोण राहिले? शाजी, ईश्वर आणि सर्वेश. हार्ट टू हार्ट तसं बघायला गेलं तर म्हणजे मी रडलो नव्हतो, पण ऑलमोस्ट रडलो असतो, पण रडलो नाही. पण माझी बायको रडली होती. म्हणजे
ते पण कधी आमच्या एंगेजमेंटला शैलेशला हम्म. आठवत असत नाही की ज्यावेळेला अक्षरशः मी पण बैठलेलं म्हणजे वरच्या डोळ्यात हा अचानकच पाणी आलं म्हणजे त्यांना का आठवलं का माहित हा नाही. पण हम्म. इतकं म्हणजे सगळे हॉल पूर्ण शांत होता असं डायरेक्ट तप्त हा टाईप की अचानक कसं पिन काय ड्रॉप. झालं यांना असं. हा हा म्हणजे त्यावेळेला असं डोळ्यातनं पाणी आलं की बाबा हे काय म्हणतात हम्म. झालं एक झालं फायनल फुलफिलमेंटची हे असते की हा हम्म. आणि अरे त्यावेळेला मध्ये मला झालंय. हा हा हम्म. आणि मला मला असं कळत नव्हतं की ही नेमकं रडायलाय का हा त्यात तेच हे हो म्हणजे एक माहेर सुटलं म्हणून मी अजून पण तिला विचारतो मला असं विचारतोय काय की तू का रडलीस किंवा तिला तिला बघून माझी माझी मम्मी मावशी पण रडायला हम्म. बाबा झालं हम्म. सक्सेस टाईप असं कारण ते हम्म. पण ते तिला तिला मी असं विचारतोय की नाही तू का रडलीस तर ती चेष्टेने म्हणत्या हम्म. आता ह्या माणसाबरोबर आयुष्य काढायचं म्हणून रडलो म्हणते. पण ते ह्याच्यासाठी रडले की बाबा म्हणजे झालं सक्सेस हम्म. फायनली. आणि फायनली झालं असं टाईप सर्वेश किशोर काय तुमचा लास्ट इयर म्हणजे आमच्या मम्मीला जर ऍडमिट केलं होतं तर सुरुवातीला म्हणजे असंच म्हणजे झालं होती म्हणजे डॉक्टर म्हणजे असं काय म्हटले नव्हते की काय एवढं सिरियस आहे तिला काही त्रास पण होत नव्हता मग आम्ही मोठ्या हॉस्पिटल अष्टराधारला नेलं कोल्हापूरला तर तिथले डॉक्टरने सांगितलं की किडनीचा वगैरे त्रास आहे डायलिसिस वगैरे करायला लागू शकतो तुम्ही काही त्रास होत नाही आहे पण हे खूप सिरियस आहे आणि तिला कसं डायबिटीज आणि बाकीचा पण त्रास असतो तेव्हा माझी फाटली होती ज्या म्हणजे आता म्हणजे मी रात्री किती 11 वाजता आम्ही ऍडमिट केलं होतं मम्मीला आणि मी लिटरली म्हणजे असं बसून देवासमोर बसून असं म्हणजे प्रार्थना करतो काय होऊ नको दे हो दे म्हणजे तेव्हा मला असं भीती वाटेल जाम दुसऱ्या दिवशी जरा म्हणजे डॉक्टरने सांगितले की रिस्पॉन्स वगैरे व्यवस्थित मिळते काही प्रॉब्लेम नाही म्हटलं ठीक आहे आता त्या दिवशी तसंच गेलो अंबाबाईला गेलो पाया पडलो म्हटलं बाय पण नाही एकदम फाटली होती माझी त्यावेळी भयंकर लास्ट किशोर आहे काय काय तसं काय स्टोरी माझ्यावर असं रिसेंटली झालंय म्हणजे पोरं म्हणतो ट्रिपला चल पण माझ्या मनात नव्हतं जायचं नव्हतं जावा रे तुम्ही जाऊन या रे असं चालू होतं पण लईच आग्रह करायला लागली चल गाडी तुझीच आहे गाडी आमच्याकडे नाही आहे असं जरा झालं ठीक आहे म्हटलं येतो मी म्हटलं खरं तुम्ही गाडी हाणायची सगळं खर्च बिर्च तुम्ही करा मी काय अजिबात काय करणार नाही फक्त येणार तुमच्या बरोबर म्हणून सांगितलं ठीक आहे म्हटले चल तरी म्हटले पहिला मग काय नाही जास्त काय कपडे वगैरे घेतले नाहीत फक्त एक मला वाटते टॉवेल चड्डी वगैरे घेतली की तिकडनं तसंच असंच गेलो आणि गेलो कोकणात गेलो मला वाटते मालवणच्या खाली निवती भोगवे वगैरे बीचेस आहेत बघा तिथे त्या साईडला तिथं म्हणजे रिसॉर्ट बघणार होते ते अजून काय बुकिंग वगैरे केलं नव्हतं असंच बघत गेलो आणि बीच साईडला असं एक लगेच बीचला लागूनच घर होतं एक प्रायव्हेट बीच असं कम्प्लीट काय तिथं गर्दी नाही अजिबात कोण माणसं नाहीत काय नाही बोटी वगैरे काय नाहीत बाकीचं काय म्हणजे लाईट्स वगैरे पण नाहीत साधा रोड पण नाही जायला तिथे चालत जायला अशी वाट होती आणि समोरच सगळी वाळू होती गाडी पार्किंग मागे रोडला पार्किंग केलेली आणि तिथून चालत आम्ही गेलो आतमध्ये तिथं छोटं साधं असं कोकणी टाईप घर होतं आणि तिथे राहायची वगैरे सोय होती सगळं होतं ते गेले सगळेजण बुकिंग वगैरे करायला आतमध्ये गेले आणि मी समोर ते झोपाळा बांधलेला त्यावरती झोपलेला असाच झोपलो थोडा वेळ झोप लागत होती तोपर्यंत त्यांचा आवाज आला बुकिंग झालंय अरे असं आणि जायचं आहे आत मी म्हणलं तुम्ही जावा म्हटलं मी येतो म्हणलं थोड्या वेळानं आणि चड्डी बनियन शर्टच होता अंगावरती तसाच गेलो बीचवरती आणि एंड असा दिसत नव्हता समोरच्या बीचचा पण तरी पण म्हटलं जाऊया चालत काय आहे बघूया तसा चालत गेलो एक पॉइंट असा आला की आजूबाजूला कोणच नाही कोण दिसत नाही घर दिसत नाही कुठलं काहीच दिसत नाही समुद्रावरती एखादी साधी बोट पण नाही आणि सूर्य तर असा एकदम मावळतीला आलेला होता सनसेटचा ऑलमोस्ट सनसेट होतोय असा अंधार पण थोडाफार पडत होता समोर डोंगर होता डोंगरावरती पण कोण दिसत नाही आहे कुठली लाईट पण कुठली आजूबाजूला लांब लाईट सुद्धा नाही आहे जगात मी एकटाच आहे असं फिलिंग कम्प्लीट लोनली फिलिंग एकदम आणि मी बोलायचा प्रयत्न करतोय मला बोलायला पण येईना स्वतःशी बोलायचा प्रयत्न करतोय तरी पण बोलता येईना आणि अचानकच डोळ्यातनं पाणी आलं आणि कळनाच अरे काय नेमकं काय झालं काय झालं हे पण कळना मला
असे डोळ्यात ना असे म्हटली अश्रू असे 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 खाली 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 उगायला लागले. त्याला म्हणलं हे काय नवीनच आहे म्हणलं, असं कसं काय हसन काय असते काय. ठीक आहे म्हटलं, हे तर हे चला म्हणलं असू दे. आणि बसलो खाली, रडलो रडलो रडलो, मला वाटतं 5-10 मिनिटं रडलो असेल. आणि रडून झालं, सगळं झालं, रिकाम झालं मन. आणि उठलो हसायला लागलो त्याच मोमेंटला. मस्त आहे एक्सपिरियन्स, असं नवीन व्हायला पाहिजे. डायमेन्शन काय ओपन झालंय काय, कुठल्या नवीन आवडलं जगात मला आलोय काय, नवीन जन्म नवीन जगात. झालाय असं काय, असं काहीतरी वाटायला लागलं. नवीन जन्म झालाय कुठे दुसऱ्याच जगात आलोय आपण, असं कम्प्लीट डिफरंटच फिलिंग होतं ते. काय नव्हेच. तिथनं परत गेलो आणि जाता जाता काय शर्ट काढला, बनियन काढलं, असंच पळत पळतच गेलो तसाच घरापर्यंत. त्या घरापाशी गेल्यावर मग अरे तिकडे कुठे गेलतास, एकटाच काय करायलास तिकडे, शर्ट काय काढलायस, कोण भेटलं काय, ते ना कोण ते भेटलं नाही मला. इंस्टाग्राम वरती नवीन ट्रेंड आलाय माहिती आहे का, ते म्युझिक लावतात मागं आणि ते हा इन्स्पिरेशनल कोट. हा इन्स्पिरेशनल हा. कोड किंवा असं मोनोलॉग असते, तसं हे लावायला पाहिजे. हा अच्छा 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 हा ते वांड लोडाचा एक्सपिरियन्स आहे ह्यो. काय होय, होय. शेवट म्हणजे चांगलं. भावानं मी सांगतो का पहिला, मी हम्म. एवढा इमोशनल आहे की नाही, लिटरली गाणे ऐकून रडतोय. म्हणजे आई नाही सॉरी, कार्टून बघताना रडलोय परवा. आई, ते कार्टून बघताना कार्टून बघताना बाई, असलं काय करत होते कार्टून मध्ये. सिम्पसन्स अरे. कार्टून मध्ये आहे, सिम्पसन. टॉम अँड जेरी शेवटचा एपिसोड बघितलास काय. नाही नाही अॅनिमेटेड एक शो आहे सिम्पसन्स म्हणून, काय त्यामध्ये शो म्हणजे असं अडल्टच आहे, म्हणजे असं नाही की बाबा तू मुलांसाठी, लहान मुलांसाठी. तर त्यामध्ये असं ते फॅमिली व्हॅल्यूज म्हणजे थ्रू कॉमेडी ते शिकवतात, म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज म्हणा किंवा काय इन जनरल चांगला आहे तो शो. त्यामध्ये असं ते एक एकदम इमोशनल होतं. इमोशनल होण्यापेक्षा म्हणजे असं भावाचं आणि बहिणीचं नातं, आईचं आणि मुलगीचं नातं असं हायलाइट होते. ते बघताना कधी काही असं बाहेर येतं, हा. असं किंवा अरे भारी असं, आणि असं ठीक आहे, दरवेळी तू होतं. कार्टून बघून तरी मी रील्स बघून पण माझ्या डोळ्यात पाणी येते होते होते असं Instagram वर. काहीतरी गुड डीड ते मला काय कुत्र्याची आजी. डॉग्स हा. आर बेटर देन ह्युमन, ते कुत्र्यानं काहीतरी केलं. परवा तर की नाही 2 मांजरांचं होतं, एक छोटी छोटी मांजर होती काय 2, तर त्यातलं एक काळं मांजर होतं आणि एक असं म्हणजे ग्रे कलरचं मांजर होतं. ते काळ्या कलरचं मांजर, त्या एक डोळा म्हणजे काहीतरी इन्फेक्शन झालं तर डोळा खराब होता त्याचा. तर त्याच्या जवळ गेलं की नाही, ते ओनर जवळ गेला की ते काळं मांजर जाऊन, सॉरी ते ग्रे कलरचं मांजर त्याच्यावर जाऊन उभा राहायचं, असं प्रोटेक्ट केल्यासारखं करायचं. छोटं होतं ते, किटन होतं. ते बघून हा. रडलोय भावा मी. काय सांगायचं आता. त्याचं म्युझिक, ते- बॅकग्राऊंड म्युझिक भारी असतं रे, एवढं की रडू येते. हा, हा, आणि ते protect राहतं. करत, असे 2-3 व्हिडिओ दाखवले त्यांनी की ते ग्रे मांजर त्याला प्रोटेक्ट करायला, कारण त्याचा डोळा खराब आहे म्हणून. हम्म. असं त्यांचं पाहिजे. ते राहतं ना, शेल्टर मांजर असतं आणि ते पहिल्यांदा असं ओनरकडे येत नसतं, एकदम हिच वगैरे करत हा. असतं, आणि नंतर काही दिवसांनी मग ते यायला लागतं वगैरे, हा. फुल इमोशनल. होय होय होय. त्याच्यानं पण रडू येते कधी कधी.